विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत लक्षात घ्या. ज्या अपकमिंग एक्झाम आहेत जसे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ITI इन्स्ट्रक्टर तसेच तलाठी पोलीस भरती यांसाठी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या, एकूण 130+ प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ फक्त पेशन्सली बघा. आपल्याकडे नोटबुक आणि पेन तयार ठेवा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोट्स मेकिंग करा. सपोज तुम्हाला नोट्स मेकिंग करायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओची PDF देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल की तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर व्हिडिओतील सर्वात पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. नीती आयोगाने नुकतेच इंडियाज बेस्ट एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख केला आहे? तर ऑप्शन क्रमांक C हरिद्वार हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रातील डॅडॅश येथे नुकताच बारबत उत्सव साजरा करण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक D नागपूर हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, महिला निधी योजना लागू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक C राजस्थान हे योग्य उत्तर आहे आणि मॅपमध्ये तुम्ही राजस्थान बघू शकतात. लक्षात घ्या, राजस्थान हे दुसरं राज्य आहे. तर पहिलं राज्य कोणतं आहे? तर तेलंगणा. राजस्थानविषयी अधिकची माहिती बघूयात. राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949ला झाली आहे. राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे जयपूर. विधानसभेच्या 200 जागा आहेत. राज्यसभेच्या 10 जागा आहेत. लोकसभेच्या 25 जागा आहेत. महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहेत: दादराह राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट आबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क. त्यानंतर लोकनृत्य प्रसिद्ध आहेत: घुमर, चक्री, गणगौर, झुलन लीला, झुमा, सुविसिनी आणि घपाळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, DRDOने पिनाका एक्सटेंडेड रेंज रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात केली? तर ऑप्शन क्रमांक A राजस्थान हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे कोणत्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक B 49वे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, आशिया कप 2022 साठी टीम इंडियाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक C VVS लक्ष्मण योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ माओनचा फटका कोणत्या देशाला बसला? तर ऑप्शन क्रमांक C फिलिपिन्स योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने 14व्या आशियाई अंडर-18 चॅम्पियनशिपमध्ये कोरियाचा 3-2 असा पराभव करून कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक A कांस्य, ज्यालाच आपण ब्रॉन्झ मेडल देखील म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, ड्रीम सेट गोचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक D सौरव गांगुली योग्य उत्तर आहे. आणि सौरव गांगुली हे BCCIचे देखील प्रेसिडेंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, पहिले रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर 119 वर्षांहून अधिक कालावधीनंतर दुसरे रेल्वे स्थानक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक A नागालँड योग्य उत्तर आहे. मॅपमध्ये तुम्ही नागालँड बघू शकतात. या ठिकाणी नागालँड राज्य आहे. अधिकची माहिती बघूयात. निर्मिती झाली आहे 1 डिसेंबर 1963ला. राजधानी आहे कोहिमा. सर्वात मोठे शहर आहे दीपापूर. जिल्हे आहे 16. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेची 1 जागा आहेत. राज्यसभेची 1 जागा आहेत आणि अधिकृत भाषा आहेत इंग्लिश. तंकी राष्ट्रीय उद्यान आहे. लोकनृत्य आहेत रंगमा, झेलियांग, न्यूरसोलिन्स, गेंथिगलिम. त्यानंतर मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ आणि राज्यपाल आहेत आर्यन रवी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, राष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक A 29 ऑगस्ट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा राष्ट्रीय क्रीडा दिवस सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक B 2012 या वर्षी सर्वप्रथम साजरा करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13, आझादी का अमृत महोत्सव दरम्यान खादी उत्सव कोणत्या नदीच्या किनारी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक C साबरमती नदीच्या किनारी साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, लुसाने डायमंड लीग 2022 स्पर्धेत किती मीटर भाला फेकून नीरज चोप्रा यांनी भाला फेकून सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक C 89.08 मीटर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15,
गुजरात कच्छ येथे स्थापन करण्यात आलेल्या भूकंप स्मारकाला काय नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक ए स्मृतिवन योग्य उत्तर आहे. गुजराताला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. गुजरात सर्वप्रथम मॅपमध्ये बघा. गुजरात राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली आहे. राजधानी आहे गांधीनगर. सर्वात मोठे शहर आहेत अहमदाबाद. एकूण जिल्हे आहेत 33. विधानसभेच्या 182 जागा आहेत. राज्यसभेच्या 11 जागा आहेत. लोकसभेच्या 26 जागा आहेत. उच्च न्यायालय आहेत गुजरात उच्च न्यायालय. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत? तर वंसदा नॅशनल पार्क, ब्लॅकबल नॅशनल पार्क वेलावदार, गिर राष्ट्रीय उद्यान आणि कच्छ मरीन नॅशनल पार्कची खाडी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16. 28 ऑगस्ट 2022 रोजी प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक डी 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17. भारतातील सायबर सुरक्षा संशोधक विकासांचे कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीने मोहीम जाहीर केली? तर ऑप्शन क्रमांक बी गुगल हे योग्य. Your phone's in flight mode, so I can't help you with it. तर ऑप्शन क्रमांक बी गुगल हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18. कोणत्या बँकेने 2 नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी टाटा न्यू सोबत भागीदारी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी HDFC बँक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19. अंतराळ क्रियाकलापांवर नजर ठेवणारी भारतातील पहिली वेधशाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड योग्य उत्तर आहे. आणि उत्तराखंड मॅपमध्ये आपण बघू शकतात उत्तराखंड आला आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 9 नोव्हेंबर 2000ला. राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे डेहराडून. राज्यसभेच्या 3 जागा आहेत. विधानसभेच्या 70 जागा. लोकसभेच्या 5 जागा आहेत. महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहेत गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, गोविंद पशु विहार, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंददेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क. लोकनृत्य आहेत गडवाली आणि कुमायुनी. मुख्यमंत्री आहेत श्री पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत बाळराणी मौर्य. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20. ICAC म्हणजेच इंडियाज क्लीन एअर समिटची 4थी आवृत्ती ऑगस्ट 2022 मध्ये कोणत्या शहरात सुरू झाली? तर बँगलोर हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 21. IDFC लिमिटेडच्या बोर्डाने ऑगस्ट 2022 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे? तर महेंद्र एन शहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 22. 14वी आशियाई अंडर 18 चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाते? तर तेहरान योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. भारतीय खनिज आणि धातू उद्योगावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. जैवविविधता जतन करण्यासाठी UN सत्राचे आयोजन कोणत्या शहराने केले? तर ऑप्शन क्रमांक ए न्यूयॉर्क हे योग्य उत्तर आहे. आणि न्यूयॉर्क हे युनायटेड स्टेट्स मधील एक राज्य शहर आहे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 25. कोणत्या परिषदेने कॉम्पिटिव्हनेस रोडमॅप फॉर इंडिया ॲट 100 अहवाल जारी केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी इकॉनॉमिक ॲडव्हायझरी काउन्सिल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 26. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार कोणते भारतीय उद्योगपती अलीकडील जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर गौतम अदानी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. शुमंग लीला हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी मणिपूर योग्य उत्तर आहे. तर अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या 50वा मणिपूर शुमंगलीला महोत्सव 2021-22 इम्फाळमधील इबोयामा शुमंगलीला शांगलेन येथे सुरू झाला. मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन आणि मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. शुमंगलीला हा मणिपूरमधील रंगभूमीचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. हा स्त्री कलाकारांच्या भूमिका सर्व पुरुष कलाकारांनी आणि पुरुष पात्र महिला कलाकारांनी वठविल्या जातात. मणिपूरबाबत अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या नागालँडच्या खालोखाल मणिपूर राज्य आहेत. निर्मिती झाली आहे 24 जानेवारी 1972ला. राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहेत इम्फाळ. एकूण जिल्हे 9 आहेत. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेच्या 2 जागा आहेत.
राज्यसभेची एक जागा आहेत भाषा आहे मितेई. त्यानंतर महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहेत केबो लामजाओ राष्ट्रीय उद्यान आणि सिरोही राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य आहेत डोलचोलम, थांगता, लईहरोबा आणि पुंग चोलेम. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 28. 2022 BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? तर ऑप्शन क्रमांक सी व्हिक्टर ॲक्सेलसेन योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 29. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच NPPA कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर लक्षात घ्या इंडियाचा युथ आयकॉन विराट कोहली योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अधिकची माहिती. विराट कोहली हा खेळाच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा पहिला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑगस्ट 2008 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून कोहलीच्या नावावर 102 कसोटी आणि 262 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 100 T20 सामने आहेत. हा विक्रम करणारा पहिला खेळाडू न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर होता, ज्याने नुकतीच निवृत्ती घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 31. अलीकडेच पार पडलेल्या भारत अमेरिका वज्रप्रहार संयुक्त सैन्य अभ्यास कोठे संपन्न झाला? तर हिमाचल प्रदेश योग्य उत्तर आहे. हिमाचल प्रदेश आला आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. सर्वप्रथम मॅपमध्ये हिमाचल या ठिकाणी आहे. स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1971ला. राजधानी आहे शिमला. सर्वात मोठे शहर आहे शिमला. विधानसभेच्या 68 जागा आहेत. राज्यसभेच्या 3 जागा आहेत. लोकसभेच्या 4 जागा आहेत. महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान, इंदरकिला राष्ट्रीय उद्यान आणि खीररंगा राष्ट्रीय उद्यान, सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर लोकनृत्य कोणकोणते आहेत? झोरा, झाली, छरी, धामण, छपेली आणि महासू. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 32. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर ऑप्शन क्रमांक डी आदिल सुमरीवाला योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 33. T20 सर्वाधिक रन बनवणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक सी रोहित शर्मा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 34. ICC महिला T20 विश्वकप स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 300 मीटर लांबीचा अटल पूल कोणत्या शहरात उद्घाटन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक सी गुजरात हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूया. लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये साबरमती नदी ओलांडून पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 300 मीटर लांबीच्या अटल ब्रिजचे उद्घाटन केले. अटल ब्रिज हा साबरमती नदीच्या 2 काठांना प्रसिद्ध पतंग महोत्सवापासून प्रेरित डिझाईनसह जोडतो. खादी उत्सव कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी पुलाचे उद्घाटन केलेलं आहे. नेक्स्ट, भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या नद्यांच्या शाश्वत विकासाच्या नवीन मॉडेलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अर्थगंगा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या नुकतेच स्टॉकहोम वर्ल्ड वॉटर वीक 2022ला संबोधित करताना अर्थगंगा मॉडेलबद्दल स्वच्छ गंगा स्वच्छतेसाठी राष्ट्रीय मिशनच्या प्रमुखांनी उल्लेख केला. नद्यांच्या शाश्वत विकासाचे हे नवे मॉडेल आहे, ज्याचा उद्देश लोकांना अर्थव्यवस्थेद्वारे नदीशी जोडणे आहे. अर्थगंगा उपक्रम हा गंगा खोऱ्यातून GDPच्या किमान 3% योगदान देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अनुलंबामध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेती, मुद्रीकरण आणि गाळ आणि सांडपाण्याचा पुनर्वापर, उपजीविका निर्मिती, लोकसहभाग आणि पर्यटन यांचा समावेश आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या जिल्ह्याला परफ्यूम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कन्नौज हे योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशाला आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. उत्तर प्रदेशला राज्याचा दर्जा 24 जानेवारी 1950ला मिळाला आहे. राजधानी आहे लखनौ. सर्वात मोठे शहर आहेत लखनौ. एकूण जिल्हे आहेत 75. विधान परिषदेच्या 100 जागा आहेत. विधानसभेच्या 403 जागा आहेत. राज्यसभेच्या 31 जागा आहेत. लोकसभेच्या 80 जागा आहेत. दुधवा राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठं आहे. लोकनृत्य नौटंकी, रासलीला आणि कथ्थक. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल.
नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 38. राष्ट्रीय लघु उद्योग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 30 ऑगस्ट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात 8व्या इंडिया इंटरनॅशनल MSME स्टार्टअप एक्स्पो आणि समिटचे उद्घाटन केले? तर ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 40. कोणत्या दूरसंचार कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर रिलायन्स जिओ योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 41. वर्ल्ड कॅडेट जुडो चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक डी लिंथोई चनंबम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 42. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात GCTM स्थापन करण्यास मान्यता दिली? तर WHO GCTM म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन. तर याला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरात राज्यात मान्यता दिली आहे. नेक्स्ट, अनंत नारायण गोपालकृष्णन यांची कोणत्या बँकेचे चौथे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर सेबी हे योग्य उत्तर आहे. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 44. वन हेल्थ फ्रेमवर्क लागू करण्यासाठी सरकारने कोणत्या राज्यात पायलट प्रोजेक्ट सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, देशातील पहिले आर्ट पार्क कोणत्या भारतीय शहरात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक ए बेंगुरू योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत जैवविविधता संवर्धनासाठी सामंजस्य करार केला? तर नेपाळ हे योग्य उत्तर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्रस्तावित केल्यानुसार भारताने अलीकडेच जैवविविधता संवर्धनासाठी नेपाळ सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट वन, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे आहे. दोन्ही देशांमधील कॉरिडॉर आणि एकमेकांशी जोडणारी क्षेत्रे पुनर्संचयित करणे आणि ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 47. 2022 मध्ये G20 अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर इंडोनेशिया योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा. G20 स्थापना 26 सप्टेंबर 1999 झाले आहेत आणि मुख्यालय आहे कॅनकून, मेक्सिको या ठिकाणी. नेक्स्ट, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती? तर 137.4 अब्ज $US योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 49. द हिरो ऑफ टायगर हिल ऑटोबायोग्राफी ऑफ अ परमवीर हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक डी योगेंद्र सिंह यादव योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 31 ऑगस्ट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, इंडियन बँकिंग इन रेट्रोस्पेक्ट 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखकाचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक ए आशुतोष रारावीकर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 67व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर सुभाष घई योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, NCRB नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले? तर कोलकाता योग्य उत्तर आहे, जे पश्चिम बंगालमधील कॅपिटल देखील आहे आणि सर्वात मोठे शहर देखील आहे. नेक्स्ट, जून 2022 पर्यंत डेबिट कार्ड मार्केटमध्ये कोणत्या बँकेने 30% मार्केट शेअरसह अव्वल स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी स्टेट बँक ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला 67व्या फिल्मफेअर पुरस्कार 2022 मध्ये लोकप्रिय पुरस्कारात श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे? तर रणवीर सिंग योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 65व्या कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन कॉन्फरन्समध्ये पार्लिमेंटरी असोसिएशन कॉन्फरन्सचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अनुराग शर्मा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या नियामक मंडळाने ई समाधान नावाचे नवीन केंद्रीकृत पोर्टल
सुरू करण्याची घोषणा केली? तर विद्यापीठ अनुदान आयोग योग्य उत्तर आहे, ज्यालाच आपण युनिव्हर्सिटी ग्रँट मिशन किंवा UGC देखील युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ज्यालाच आपण UGC देखील म्हणतो. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने राज्यातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर व्यवस्थित पार्ले फॉर दी ओशन सोबत सामंजस्य करार केला? तर आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे. आंध्र प्रदेशाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आहेत अमरावती. सर्वात मोठे शहर आहेत विशाखापट्टणम. जिल्हे आहेत 26. विधान परिषदेच्या 58 जागा आहेत. विधानसभेच्या 175 जागा आहेत. राज्यसभेच्या 11 जागा आहेत. लोकसभेच्या 25 जागा आहेत. त्यानंतर प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत पॅपिकोंडा राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य आहेत कुचिपुडी, कुलोत्तम. त्यानंतर मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन. विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न बघण्याआधी जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की व्हिडिओ कंटेंट तयार करण्यासाठी आम्ही एफर्ट्स घेतले आहेत. हे एफर्ट्सला तुम्ही लाईक करून नक्कीच विद्यार्थ्यांना समर्थन करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 59. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन डॅश लॉन्च केले आहे? तर JK ECOP योग्य उत्तर आहे. जम्मू काश्मीराला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019ला झाली आहे. राजधानी 2 आहेत जम्मू आणि श्रीनगर. एक उन्हाळी आणि हिवाळी अशा 2 राजधान्या आहेत. सर्वात मोठे शहर आहेत जम्मू. एकूण जिल्हे आहेत 20. प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत ताजिगम राष्ट्रीय उद्यान, हेमिस नॅशनल पार्क, किश्तवार राष्ट्रीय उद्यान आणि सलीम अली राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य कोणकोणते आहेत? रोफ, हिकत, मंदजस आणि कूड दांडी नाच. त्यानंतर श्री मनोज सिन्हा हे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 60. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2021 अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2021च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत? तर उत्तर प्रदेश हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि याआधीचा प्रश्न काय बघितला होता की NCRB अहवालानुसार सर्वात सुरक्षित शहर कोणतं आहे? तर कोलकाता हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 61. रिलायन्स इंडस्ट्रीज कोणत्या राज्यात भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठ्या कार्बन फायबर प्लांटची स्थापना करणार आहे? तर गुजरात हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, हवेतील पाण्याची वाफ पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यासाठी भारतीय रेल्वेने मुंबई स्थानकावर कोणती यंत्रे बसवली आहेत? तर ऑप्शन क्रमांक D मेघदूत योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, टाटा स्टीलने स्क्रॅप आधारित इलेक्ट्रिक आर्क फर्नेस सह स्टील प्लांट उभारण्यासाठी कोणत्या सरकारसोबत सामंजस्य करार केला? तर ऑप्शन क्रमांक B पंजाब हे योग्य उत्तर आहे. पंजाबाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. सर्वप्रथम पंजाब या ठिकाणी आहे. राजधानी आहे चंदीगड. सर्वात मोठे शहर आहे लुधियाना. एकूण जिल्हे आहेत 23. विधानसभेच्या 117 जागा आहेत. लोकसभेच्या 13 जागा आहेत. राज्यसभेच्या 7 जागा आहेत. लोकनृत्य आहेत भांगडा आणि गिद्धा. नेक्स्ट, वित्तीय लेखा सॉफ्टवेअर आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या विकासासाठी कोणत्या बँकेने राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त निगम सोबत करार केला? तर ICICI बँक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी आधार व्हेंचर इंडिया लिमिटेड म्हणजेच AVIL आणि तिच्या संचालकांवर इन्सायडर ट्रेडिंग नियम आणि सूचींच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला आहे? तर SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नागेश सिंग यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर थायलंड हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 2 सप्टेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑगस्ट 2022 मध्ये भारतातील टॉप 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीमध्ये खालील कोणती कंपनी समाविष्ट नाही? तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑगस्ट 2022 मध्ये GST महसूल किती गोळा झाला? तर 1.43 लाख कोटी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑल इंडिया रेडिओच्या वृत्त सेवा विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक A डॉक्टर वसुधा गुप्ता योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, FIFA अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेत प्रथमच व्हिडिओ असिस्टंट रेफरी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ऑक्टोबर 2022 मध्ये FIFA अंडर-17 महिला विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे?
तर ऑप्शन क्रमांक सी भारत हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अलीकडेच 4 महिन्यांच्या कालावधीसाठी ONGCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक ए अलका मित्तल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्राने राष्ट्रीय पोषण आहार माह 2022चा हा कितवा माह आयोजित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी 5वा हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? आपण ऑलरेडी बघितलं आहे. 1 ते 7 सप्टेंबर योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, %8.32 महागाई दरात कोणते राज्य अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रामीण परिसरातील पिगरी योजना सुरू केली? तर मेघालय योग्य उत्तर आहे. मेघालय सर्वप्रथम बघून घ्या. आपण ऑलरेडी बघितलं आहे. या ठिकाणी नागालँड, त्यानंतर मणिपूर बघितलं आणि आता मेघालय या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओ आपण रेग्युलरली जर वॉच केले तर लक्षात घ्या, या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बाय डिफॉल्ट आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह होतील. आता मेघालय आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 21 जानेवारी 1972ला. राजधानी आहे शिलाँग. सर्वात मोठे शहर आहे शिलाँग. जिल्हे आहेत 12. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेच्या 2 जागा आहेत. राज्यसभेची 1 जागा आहेत आणि भाषा आहेत खासी. त्यानंतर प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत बालफक्रम राष्ट्रीय उद्यान आणि नौक्रिक राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य आहेत नॉक फ्रेम आणि लाहो. त्यानंतर मुख्यमंत्री आहेत कॉनरोड कोंगकल संगमा आणि राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या शिक्षण विभागाने समर्थ ई-गव्हर्नन्स पोर्टल सुरू केले? तर उत्तराखंड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 2022च्या जागतिक वरिष्ठ चॅम्पियनशिपसाठी निवडलेले स्टार भारतीय कुस्तीपटू कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, तेजस मार्क 2 फायटर जेट्सचे उत्पादक कोणती संस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक सी HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड योग्य उत्तर आहे, जे नाशिकमधील ओझर या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट, कोणती फार्मास्युटिकल कंपनी भारतातील पहिली गर्भाशयाच्या कर्करोगाची लस लॉन्च करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्यालाच आपण IMF म्हणतो आणि हा प्रश्न ऑलरेडी विचारला आहे. IMFचा फुल फॉर्म सांगा. ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड योग्य उत्तर आहे. ने कोणत्या देशाला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी $2.9 अब्ज कर्ज मंजूर केले? आपणास माहीत असेल की श्रीलंका ही विद्यार्थी मित्रांनो आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. तर श्रीलंकेला मदत करण्यासाठी IMFने $2.9 अब्ज इतके कर्ज मंजूर केलं आहे. नेक्स्ट, भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिंहन यांची कोणत्या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच त्याला आपण MNC म्हणतो CEO पदी नियुक्ती केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी स्टारबक्स योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी अडोबे सोबत कोणी करार केला? तर ऑप्शन क्रमांक बी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ज्यालाच आपण AICTE म्हणतो हे योग्य उत्तर आहे. AICTE. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 84, SBIने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष 2023साठी GDP वाढीचा अंदाज किती टक्के कमी केला? तर 6.8% योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने सायबर सुरक्षा सराव सिनर्जी आयोजित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी CERT इन योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूया. CERT इनचा फुल फॉर्म आहे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. नेक्स्ट, CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन्सने पालन न करणाऱ्या सरकारी विभागांच्या यादीत कोणती संस्था अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रेल्वे मंत्रालय योग्य उत्तर आहे. आणि याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? केंद्रीय रेल्वे मंत्री तर अश्विनी वैष्णव हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते पोलीस आहे? तर दिल्ली पोलीस योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतीय लष्कराच्या तुकडीने कोणत्या देशात होस्टोक 2022 या सरावात भाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक बी रशिया हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट,
कोणत्या कंपनीने उच्च ऊर्जा स्कॅनिंग प्रणालीसाठी स्मिस डिटेक्शनसोबत सामंजस्य करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी BEL योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, सूर्य नमस्कार मागील विज्ञान हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नारळ विकास मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर गुजरात हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती DY चंद्रचूड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कोणत्या राज्य सरकारला 3500 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल योग्य उत्तर आहे. पश्चिम बंगाल आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे कोलकाता. सर्वात मोठे शहर आहेत कलकत्ता. एकूण जिल्हे आहेत 30. विधानसभेच्या 294 जागा आहेत. लोकसभेच्या 42 जागा आहेत. राज्यसभेच्या 16 जागा आहेत आणि अधिकृत भाषा आहेत बंगाली. प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत गोरा मारा राष्ट्रीय उद्यान, बक्सा नॅशनल पार्क, नेवरा व्हॅली नॅशनल पार्क, सिंगालीला नॅशनल पार्क, जलदपारा राष्ट्रीय उद्यान आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. लोकनृत्य आहेत गंभीरा. नेक्स्ट, भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात उभारले जाणार आहे? तर लडाख हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, IMF सप्टेंबर 2022च्या ताज्या आकडेवारीनुसार कोणता देश जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक बी भारत हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, कोणते केंद्रीय मंत्रालय स्मार्ट सोल्युशन चॅलेंज आणि सर्वसमावेशक शहरे पुरस्कार प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक बी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 4 सप्टेंबर 2022 रोजी क्वालालंपूर येथे झालेल्या मलेशियन वयोगटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले? तर अनिष्का बेयानी योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांना आता स्पोर्ट्स इव्हेंट आले आहे. तर स्पोर्ट्स इव्हेंटमधील ज्या नुकत्याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या सर्व बघूयात. सर्वप्रथम बघा, 18 जुलै 2022 रोजी भारतीय वेटलिफ्टर हर्षदा गरुड हिने 2022 आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 17 जुलै 2022 रोजी नेदरलँड्सने अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा 3-1 असा पराभव करून महिला हॉकी विश्वचषक जिंकलेला आहे. युवा विश्वचषक बॉक्सिंग चॅम्पियन्स अल्फिया पठाण आणि गीतिका यांनी 4 जुलै 2022 रोजी कझाकस्तानच्या नूर सुलतान येथे एलोरा बॉक्सिंग कपच्या पहिल्या आवृत्तीत सुवर्णपदक जिंकले. नेक्स्ट, सायकलपटू रोनाल्डो सिंगने नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022-41 आवृत्तीमध्ये वरिष्ठ श्रेणीतील स्प्रिंट स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. नेक्स्ट, नीरज चोप्राने 18 जून 2022 रोजी फिनलँडमधील कुआर्तेने गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. नेक्स्ट, तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांनी 25 जून 2022 रोजी पॅरिसमध्ये तिरंदाजी विश्वचषक 2022 स्टेज 3 मध्ये कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर या पद्धतीने आपण स्पोर्ट्स इव्हेंटच्या महत्त्वपूर्ण गोष्टी बघितल्या आहेत. नेक्स्ट, वर्ल्ड हेल्थ समिट फॉर प्राईड ऑफ होमिओपॅथिकची पहिली आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर दुबई हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी सप्टेंबर 2022 मध्ये इन्फ्लॅटेबल एरोडायनामिक डिसेल्टर सह नवीन तंत्रज्ञान यशस्वीरित्या प्रदर्शित केले? तर ऑप्शन क्रमांक डी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, मंगळ आणि शुक्रासह भविष्यातील मोहिमांसाठी अनेक अनुप्रयोगांसह IAD एक गेम चेंजर असणार आहे. थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन केरळ येथून रोहिणी धोनी रॉकेटमध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. इस्रोबाबत आपण ऑलरेडी माहिती बघितली आहे. नेक्स्ट, NHPCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यमुना कुमार चौबे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी सप्टेंबर 2022 मध्ये 2022चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकला? विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. लक्षात घ्या, आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून देखील रॅमन मॅग्सेसे पुरस्कार ओळखला जातो. तर बर्नाडेट जे मद्रिद योग्य उत्तर आहे. नेक्स्ट,
नुकतेच स्मार्ट सोल्युशन चॅलेंज आणि सर्वसमावेशक शहरे पुरस्कार 2022 सादर करण्यात आले. हा पुरस्कार डॅडॅश आणि डॅडॅशचा एक उपक्रम आहे. तर योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स आणि भारतातील संयुक्त राष्ट्र. नेक्स्ट, कोणत्या फॉर्म्युला 1 रेसिंग ड्रायव्हरने सप्टेंबर 2022 मध्ये डच F1 ग्रांड प्री जिंकली? तर ऑप्शन क्रमांक डी मॅक्स वर्स्टॅपेन योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, वर्स्टॅपेनने 2021 मध्ये डच GP जिंकलेले आहे. त्याने आता एकूण 30 शर्यती जिंकल्या आहेत. रेडबुलच्या मॅक्स वर्स्टॅपेनने 4 सप्टेंबर 2022 रोजी डच फॉर्म्युला 1 ग्रँड प्री जिंकली. मर्सिडीजचे जॉर्ज रसेल आणि फरारीचे चार्ल्स लेक्लेर्क अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. वर्स्टॅपेनने आत्ता या मोसमातील 15 शर्यतींपैकी 10 शर्यती जिंकलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आता ही जी 2022 F1 शर्यत विजेत्यांची जी यादी आहेत, तुम्ही काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि एक एक विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो आहोत. क्वेश्चन क्रमांक 104. INS विक्रांत भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका औपचारिकपणे कोठे कार्यान्वित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक डी कोचिन शिपयार्ड लिमिटेड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, ऑस्कर विजेता म्युझिकल आयकॉन यांना अलीकडेच कॅनडाच्या मार्कहॅम शहराच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा मान मिळाला आहे. तर ते म्युझिक आयकॉन कोण आहेत? तर AR रहमान योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी कल्याण चौबे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या बँकेने पुरवठा शृंखला वित्त पुरवठा करण्यासाठी ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकसोबत भागीदारी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी इंडसइंड बँक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, फोर्ब्स आशिया 100 टू वॉच 2022 या यादीची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. यादीत भारतातील किती स्टार्टअप कंपन्या आहेत? तर 11 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नवीन नौदल पताका म्हणजे नेव्हीचा जो फ्लॅग तयार करण्यात आला त्याचं राष्ट्रीय चिन्ह कोणता आकार दर्शवते? तर लक्षात घ्या, निळा अष्टकोनी आकार आहेत. लक्षात घ्या, जी आपली शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्याच्याकडून विद्यार्थी मित्रांनो प्रेरणा घेऊन हा फ्लॅग तयार करण्यात आला आहे. लक्षात घ्या, महाराजांची जी राजमुद्रा होती त्यावर एक अष्टकोनी होती, बरोबर. आणि नौदल जे भारतात आलं आहे त्याचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. तर त्यांचीच प्रेरणा घेऊन हा फ्लॅग विद्यार्थ्यांनो तयार करण्यात आला आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 110. कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशाने देशातील पहिली आभासी शाळा सुरू केली? आभासी शाळा म्हणजेच व्हर्च्युअल स्कूल. तर नवी दिल्ली योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 4 सप्टेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 36व्या राष्ट्रीय खेळांसाठी शुभंकर आणि राष्ट्रीय गीत कोणत्या ठिकाणी लॉन्च केले? तर अहमदाबाद योग्य उत्तर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 4 सप्टेंबर 2022 रोजी अहमदाबाद येथे 36व्या राष्ट्रीय खेळांसाठी शुभंकर आणि राष्ट्रगीत लॉन्च केले. शुभंकराचे नाव आहे सावेद, ज्याला गुजरातमध्ये शावक देखील म्हटले जाते. तर राष्ट्रीय खेळांच्या गीतांचा विषय आहे एक भारत श्रेष्ठ भारत. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान गुजरातमधील 6 शहरांमध्ये राष्ट्रीय खेळांच्या 36व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट, राष्ट्रीय खेळाला आहे अधिकची माहिती बघा. पहिली घटना 1924 मध्ये झाली आहे. मुख्यालय आहे ऑलिम्पिक भवन नवी दिल्ली आणि बोधवाक्य आहे सेट प्ले करा. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 112. कोणत्या देशाच्या सायकलपटूंनी सप्टेंबर 2022 मध्ये लेह सायकलिंग विश्वचषक पुरुष आणि महिला गट जिंकला? तर ऑप्शन क्रमांक ए जर्मनी योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, UCI MTB एलिमिनेटर वर्ल्ड कपच्या लेह आवृत्तीत जर्मन सायकलपटू पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारामध्ये प्रथम स्थानांकावर राहिले. लडाख पोलिसांनी सायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने लेह येथे भारतातील पहिला MTB एलिमिनेटर विश्वचषक आयोजित केला आहे. या विश्वचषक स्पर्धेत 20 आंतरराष्ट्रीय, 55 राष्ट्रीय आणि स्थानिक सायकलपटू सहभागी झाले आहेत. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 113. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 5 सप्टेंबर 2022 रोजी मंगोलिया आणि जपानच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. मंगोलियाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ए उलान बाटार योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारतात कोणता दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आता शिक्षक दिन आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, परीक्षेत सोपे प्रश्न विचारले जात नाहीत.
शिक्षक दिन आपणास माहीत आहे, पण कोणाच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो असे अधिकचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळेच आपण अधिकची माहिती बघत आहोत. लक्षात घ्या. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन हे प्रसिद्ध विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न 1954 प्राप्तकर्ते आहे. त्यांनी शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. दुसरीकडे जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर सप्टेंबर महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस बघून घ्या. 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आणि आंतरराष्ट्रीय धर्माय दिन साजरा केला जातो. 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिन, त्यानंतर 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, 24 सप्टेंबर जागतिक सागरी दिन, 25 सप्टेंबर अंत्योदय दिन, 26 सप्टेंबर जागतिक नदी दिन, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन आणि 30 सप्टेंबर जागतिक सागरी दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली? तर ऑप्शन क्रमांक ए, पंतप्रधान श्री योजना योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या. शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी नवीन उपक्रमाची घोषणा केली. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया म्हणजेच पंतप्रधान श्री योजना. देशभरातील 14,500हून अधिक शाळांच्या अपग्रेडेशन आणि विकासासाठी ही एक नवीन केंद्र प्रायोजित योजना असणार आहेत. पंतप्रधान श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे सर्व घटक प्रदर्शित करतील आणि आदर्श शाळा म्हणून काम करतील. नेक्स्ट, केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ असे नामकरण करण्याचा आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे निर्णय घेतला आहे. तर विद्यार्थ्यांनो, त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? कर्तव्य पथ हे नाव असणार आहे. लक्षात घ्या. अधिकची माहिती बघूयात. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून कर्तव्य पथ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी 8 सप्टेंबर 2022 रोजी सुधारित सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन केलेले आहे. लॉनचे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला? तर ब्रिटिशकालीन अवशेष असलेली नावे आणि चिन्हे पाडण्याचा प्रयत्न आहे. ब्रिटिश राजवटीत राजपथ म्हणजे किंग्सवे म्हणून ओळखला जात असे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी 5 सप्टेंबर 2022 रोजी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला? तर बिनेश कुमार त्यागी योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या. बिनेश कुमार त्यागी 7 जानेवारी 2021 पासून कंपनी संचालक म्हणून लायनर आणि प्रवासी सेवा विभागाचे प्रमुख होते. बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत SCI ही भारतातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण SCI म्हणतो, SCIची स्थापना 2 ऑक्टोबर 1961 झाली आहे. मुख्यालय आहे मुंबई. तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत. परीक्षेमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्यांवर देखील प्रश्न विचारला जातो. तर लक्षात घ्या. 1995च्या बॅचचे परराष्ट्र सेवेतील अधिकारी नागेश सिंग यांची थायलंडमधील भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट 2022 मध्ये विक्रम के दोराईस्वामी यांची युनायटेड किंगडममधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. ITBPचे महासंचालक आणि 1988 बॅचचे IPS अधिकारी संजय अरोरा यांची दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 1994च्या बॅचचे IFS अधिकारी प्रणय कुमार वर्मा यांची बांगलादेशमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेश सरकारने मुस्तफिजुर रहमान यांची भारतातील बांगलादेशचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली. सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ पॅनलने ब्रजेश कुमार उपाध्याय यांची गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. सेवानिवृत्त IAS अधिकारी आणि माजी पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वरन अय्यर यांची नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 118. राज्यात 3 नवीन जिल्ह्यांचा समावेश केल्याने सप्टेंबर 2022 मध्ये छत्तीसगडमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती? तर 31 हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल यांनी राज्यातील 3 नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले. त्यांनी मोहोला, मानपूर, अंबागड चौकी, सारंगगड, बिलाईगड आणि खैरागड, चुईखडन गंडई हे अनुक्रमे 29वे, 30वे आणि 31वे जिल्हे म्हणून उद्घाटन केले आहे. छत्तीसगड आहे. अधिकची माहिती बघा. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000ला. राजधानी आहे रायपूर. सर्वात मोठे शहर आहेत रायपूर. विधानसभेच्या 91 जागा आहेत. राज्यसभेच्या 5 जागा आहेत. लोकसभेच्या 11 जागा आहेत. प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती राष्ट्रीय उद्यान, गुरुघासी संजय राष्ट्रीय उद्यान, गांगरघाटी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर लोकनृत्य पंथी फेमस आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल आणि राज्यपाल आहेत अनुसुया उईके. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 119.
सप्टेंबर 2022 मध्ये प्रत्येक घरात आरो पाणी असणारे उत्तर प्रदेशातील पहिले गाव कोणते? तर भरतोल हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. आदर्श ग्रामपंचायत उपक्रमाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भरतोल हे गाव प्रत्येक घरात आरो पाणी असणारे राज्यातील पहिले गाव बनले आहे. सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने गावात 4 आरो प्लांट उभारण्यात आले आहे. या निर्णयामुळे लोकांचे जलजन्य आजारापासून बचाव होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने अभिनेता किच्चा सुदीपला सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यकोटी दत्तू योजनेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले? तर कर्नाटक योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूया. योजनेचे उद्दिष्ट आहे गायी दत्तक घेण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि राज्यभर गोशाळा स्थापन करणे. ही योजना जुलै 2022 मध्ये सुरू करण्यात आली आणि कोणतीही व्यक्ती किंवा संस्था एका वर्षासाठी 11,000 रुपये भरून गाय दत्तक घेऊ शकते. देशात सुरू करण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच योजना आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता तामिळनाडू आला आहे कर्नाटक आला आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहेत बेंगलोर. जिल्हे आहेत 29. विधानसभेच्या 224 जागा आहेत. विधान परिषदेच्या 75 जागा आहेत. राज्यसभेच्या 12 जागा आहेत. लोकसभेच्या 28 जागा आहेत. प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहेत अंशी राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान. तसेच कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहेत. लोकनृत्य आहेत यक्षगान, हुतारी, सुगगी आणि कुणिता करक. मुख्यमंत्री आहेत श्री बसवराज बोम्मई आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. तर आता प्रमुख योजना बघूयात. सुधारित वितरण क्षेत्र योजना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित आहेत. शिल्पग्राम योजना ही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाशी निगडीत आहे. मुख्यमंत्री समान शिक्षण मदत सहाय्य आणि अनुदान योजना हरियाणा सरकारची आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना ही महिला आणि बालविकास मंत्रालयाची आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंचमृत योजना उत्तर प्रदेश सरकारची आहे. विणकरांच्या फायद्यासाठी नेथन्ना विमा योजना तेलंगणा सरकारची आहे. मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना राजस्थान सरकारची आहे. उत्सव ठेव योजना स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. केबीएल अमृत समृद्धी योजना कर्नाटक बँकेची आहेत. मोक्षधाम योजना हिमाचल प्रदेशाची आहेत आणि परिवार कल्याण कार्ड ही उत्तर प्रदेश सरकारची योजना आहेत. नेक्स्ट, 5 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर लीज ट्रस योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रस यांची 5 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान आणि गव्हर्निंग कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. या विजयासह त्या थेरेसा मे आणि मार्गरेट थॅचर यांच्यानंतर युनायटेड किंगडमच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. 6 आठवड्यांच्या प्रचारानंतर लीजने तिचे प्रतिस्पर्धी आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा 20,927 मतांनी पराभव केला आहे. युनायटेड किंगडमची राजधानी आहे लंडन. चलन आहेत पाऊंड स्टर्लिंग. लोकसंख्या आहे 6.72 कोटी. नेक्स्ट, इस्रोने बेंगळुरू स्पेस एक्स्पो दरम्यान अंतराळ तंत्रज्ञानामध्ये कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी भागीदारी केली? तर ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना कोणत्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाचा उपक्रम आहे? तर राजस्थान योग्य उत्तर आहे. या योजनेविषयी अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, राजस्थान शहरी गरिबांसाठी इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना नावाची देशातील पहिली रोजगार हमी योजना सुरू करणार आहे. 9 सप्टेंबर रोजी 800 कोटी रुपयांच्या बजेटसह त्यांची सुरुवात होईल. या योजनेचे उद्दिष्ट शहरी गरिबांना विशेषतः कोविड-19 महामारीच्या काळात नोकऱ्या गमावलेल्या 100 दिवसांची हमी देणारा रोजगार उपलब्ध करून देण्याचा आहे आणि राजस्थानविषयी विद्यार्थ्यांना ऑलरेडी आपण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट, सरकारने कोणत्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर EMC मंजूर केले? तर पुणे हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. सरकारने पुण्यात 500 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजूर केलेल्या या प्रस्तावात 2,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि आकर्षित होण्याची अपेक्षा आहेत. 297 एकर क्षेत्रात हे क्लस्टर उभारले जाणार आहे. नेक्स्ट, भारत आणि डायडॅश यांनी 6 सप्टेंबर 2022 रोजी कुशियारा नदीसाठी अंतरिम पाणी वाटप करारावर स्वाक्षरी केली. तर बांगलादेश योग्य उत्तर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. लक्षात घ्या, 1996 मध्ये गंगाजल करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हा पहिलाच करार आहे. या करारामुळे दक्षिण आसाम आणि बांगलादेशच्या सिल्लेट विभागात राहणाऱ्या लोकांना फायदा होईल. बांगलादेशात एकूण 230 नद्या आहेत, त्यापैकी 54 नद्या भारतातून वाहतात. बांगलादेश हा दक्षिण आशियाई देश आहे. त्यातील पद्मा, मेघना आणि जमुना नद्या देशात सुपीक मैदाने निर्माण करतात. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना आणि राजधानी आहेत ढाका. चंद्रन आहे बांगलादेशी टाका. अध्यक्ष आहेत मोहम्मद अब्दुल हमीद.
आणि अधिकृत भाषा आहेत बंगाली. नेक्स्ट 126. भारतीय ग्रँडमास्टर डॅडॅशने 4 सप्टेंबर 2022 रोजी 22वी दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तर अरविंद चिदंबरम योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, इंटरनॅशनल चेस फेडरेशन किंवा वर्ल्ड चेस फेडरेशनला सामान्यतः त्याच्या फ्रेंच परिवर्णी शब्द FIDA द्वारे संबोधित केले जाते. स्वित्झर्लंडमधील ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विविध राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघांना जोडते आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांची प्रशासकीय संस्था म्हणून काम करते. जागतिक बुद्धिबळ महासंघ मुख्यालय लॉसनी स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. स्थापना 20 जुलै 1924ला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाले आहे. अध्यक्ष आहेत अकार्डी ड्वारकोविच. उपाध्यक्ष आहेत विश्वनाथ आनंद. नेक्स्ट, प्रसिद्ध कर्नाटक गायक आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त यांचे सप्टेंबर 2022 मध्ये निधन झाले. त्यांचे नाव काय? तर TV शंकरनारायण योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. प्रसिद्ध कर्नाटक गायक आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते TV शंकरनारायण यांचे सप्टेंबर 2022 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. 2003 मध्ये त्यांना संगीत अकादमीचा संगीता कलानिधी पुरस्कार मिळाला. 2003 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. नेक्स्ट, सप्टेंबर 2022 मध्ये नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी अवर ग्रेट नॅशनल पार्क्समध्ये त्यांच्या कथनासाठी एमी अवॉर्ड्स कोणाला मिळाला? तर बराक ओबामा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. एमी अवॉर्ड्स हे युनायटेड स्टेट्स टेलिव्हिजनमधील कलात्मक आणि तांत्रिक गुणवत्तेसाठी पुरस्कारांची विस्तृत श्रेणी आहे. एमी हा कला आणि मनोरंजनासाठी 4 प्रमुख अमेरिकन पुरस्कारांपैकी एक मानला जातो. इतर 3 पुरस्कार आहेत थिएटरसाठी ग्रामी, ऑस्कर आणि टोनी. एमी प्रथम पुरस्कार 25 जानेवारी 1949 मध्ये देण्यात आलेला होता. नेक्स्ट, कोणते राज्य सप्टेंबर 2022 मध्ये सुधारित जैव ग्राम स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले? तर त्रिपुरा योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, त्रिपुरा सरकारने आपल्या दासपारा गावाचे जैवगावात यशस्वीपणे रूपांतर केले आहेत. यासह सुधारित जैवग्राम स्थापन करणारे त्रिपुरा हे देशातील पहिले राज्य ठरले आहेत. राज्य सरकारने संकल्पित केलेल्या बायो व्हिलेज 2.0 वर आधारित दसपारा विकसित करण्यात आला आहे. ही संकल्पना हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तयार केली आहे. किमान 100 जैवगावे उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे. त्रिपुराला आहे. त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 21 जानेवारी 1972ला. राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहेत अगरतळा. एकूण जिल्हे आहेत 8. विधानसभेच्या 60 जागा आहेत. लोकसभेच्या 2 जागा आहेत. त्यानंतर राज्यसभेची 1 जागा आहेत. अधिकृत भाषा आहेत बेंगाली. त्यानंतर बायसन राष्ट्रीय उद्यान आणि क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क आहे. लोकनृत्य आहेत होजागिरी. मुख्यमंत्री आहेत बिप्लब कुमार देव आणि राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 130. कोणत्या राज्य सरकारने 5 सप्टेंबर 2022 रोजी पुदुमाई पेन आधुनिक महिला योजना सुरू केली? तर तामिळनाडू योग्य उत्तर आहे. या योजनेची अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी 5 सप्टेंबर 2022 रोजी चेन्नईमध्ये मधुमाई पेन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारी शाळांमध्ये 6वी ते 12वी पर्यंत शिकलेल्या सर्व विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरमहा 1000 रुपये मिळतील. या योजनेचा दरवर्षी 6 लाख मुलींना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी बजेटमध्ये 698 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. तर तामिळनाडूविषयी ऑलरेडी आपण माहिती बघितलेली आहेत. नेक्स्ट, आणि हा प्रश्न देखील आपण बघितला आहे की NGTने कोणत्या राज्याला 3500 कोटी रुपयांचा दंड ठोकवला? पश्चिम बंगाल योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 132. कर्जदारांचे संरक्षण करण्यासाठी कोणती बँक डिजिटल कर्जावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक B RBI योग्य उत्तर आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि ज्याचे गव्हर्नर आहेत शशिकांत दास. नेक्स्ट, 30व्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीचे ठिकाण कोणते आहे? तर तिरुवनंतपुरम योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, युनायटेड स्टेट्सने US पॅसिफिक आयलँड कंट्रीज समिटची कोणती आवृत्ती आयोजित केली? तर ऑप्शन क्रमांक A पहिली आवृत्ती योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते केंद्रीय मंत्री मंगोलिया आणि जपानच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत? राजनाथ सिंह योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नुकतीच सुरू झालेली पंतप्रधान श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शिक्षण हे योग्य उत्तर आहे. आणि योजनाविषयी ऑलरेडी आपण माहिती बघितलेली आहेत. सर्व योजना आपण बघितल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण किती प्रश्न बघितले? तर एकूण 136 प्रश्न बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. आणि जेवढेही मित्र आपले स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात त्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्यासाठी प्रश्न आहेत. गुजरात राज्याचे मला मुख्यमंत्री आणि राज्यपाल खाली कमेंट करा. तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा.
तसेच आपले जेवढेही मित्र आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. दैनंदिन चालू घडामोडी आणि आजची PDF जर डाउनलोड करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी या चॅनलला जॉईन करा, ज्यावर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावर तुम्ही मला मेसेज करून आजची व्हिडिओची PDF मागणी करू शकतात. विद्यार्थ्यांनो, आपण कोणत्याही विषयाची तयारी करायची असेल आपणास किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर डिफरंट प्लेलिस्ट तयार केल्या आहेत. त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये जाऊन विषयाची तयारी करा. जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे असेल तर मॉक टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. जेवढेही कंटेंट फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्याचा विद्यार्थी मित्रांनो पुरेपूर वापर करून घ्या. जेवढेही अपकमिंग एक्झाम आहेत त्यांसाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आपले काही डाऊट्स किंवा सजेशन असेल तर खाली कमेंट करा. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. त्यापूर्वी जाता जाता एकच गोष्ट सांगतो की आपण सर्व अमेझिंग आहात. सातत्य ठेवत अभ्यास करत राहा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. थँक्यू.